बुद्धा स्टोरी. रागाची आग स्वतःलाच जाळते. कधी तुम्हाला कोणावर खूप राग आला आहे का? असं की बदला घ्यावासा वाटतो? पण बुद्धांनी सांगितलेलं एक सत्य आजही हजारो लोकांचं जीवन बदलतंय. स्टोरी स्टार्ट. खूप वर्षांपूर्वी बुद्ध गावोगाव फिरून लोकांना ज्ञान देत होते. एका गावात एक तरुण माणूस त्यांच्या विरोधात होता. तो म्हणायचा, हा माणूस आपला धर्म, आपली माणसं बदलतो. एक दिवस बुद्ध गावात आले आणि तो तरुण दुरूनच रागाने बघत होता. शेवटी तो थेट बुद्धांच्या जवळ आला आणि सगळ्यांसमोर शिव्या देऊ लागला. तो ओरडला, तुझं ज्ञान खोटं आहे. तू लोकांना फसवतोस. तू आमची संस्कृती नष्ट करतोस. लोक थक्क झाले. सगळ्यांना वाटलं बुद्ध नक्की रागावतील किंवा रक्षण करण्यासाठी शिष्य त्याला हाकलतील. पण बुद्ध शांत होते. ते काहीही बोलले नाहीत. फक्त प्रेमाने त्या तरुणाकडे पाहत राहिले. हे पाहून लोक अधिक रागावले. त्यांनी बुद्धांना विचारलं, आपण शांत का आहात? तो तुम्हाला अपमान करतोय. बुद्ध शांतपणे म्हणाले, जर एखाद्याने तुम्हाला भेट दिली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही, तर ती भेट कोणाकडे राहते? तर लोक म्हणाले, ज्याने दिली त्याच्याकडे. बुद्ध म्हणाले, म्हणूनच या तरुणाने मला शिव्या दिल्या, पण मी त्या स्वीकारल्या नाहीत. शिव्या, राग, अपमान मी माझ्या मनात स्थान दिले नाही, म्हणून ते त्याच्याकडेच राहतील, मला नाही. सगळ्यांच्या डोळ्यात शांतता उतरली. पण तो तरुण अजूनही रागात होता. तो म्हणाला, बघ, तुला माझे शब्द दुखलेच नाहीत. मी किती अपमान केला. बुद्ध, दुखणं मनात घेतलं तरच दुखतं. ज्या गोष्टी आपण स्वीकारतच नाही, त्या आपल्याला कधीच स्पर्श करत नाहीत. तरुण गोंधळला आणि रागाने थरथरत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच तरुण बुद्धांच्या पायाशी येऊन पडला. त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. डोळ्यातून पाणी वाहत होतं. तो म्हणाला, मी खूप वाईट वागलो.
कृपया मला माफ करा. बुद्ध प्रेमाने म्हणाले, माफी का मागतोस? राग तुमचा होता, आता शांतता तुमची आहे. तुम्ही बदललात, तेच तुमचं खरं यश आहे. राग राखून ठेवलात तर त्याने आधी पुढे कोणाला जाळत नाही, तो फक्त तुम्हालाच जाळतो. बदला घेण्याचा विचार करत राहिलात तर मनात जखम खोल होत जाते. माणूस बाहेरून मजबूत दिसू शकतो, पण आतून शांत असणारा तोच खरा शक्तिशाली. राग धरणं म्हणजे जळत्या कोळशाला पकडून दुसऱ्यावर फेकण्याची इच्छा, पण जळतं आपल्या हातालाच. जर या कथेनं तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर यासारखी अजून बुद्धांची ज्ञानकथा चुकवू नका. शांत रहा, स्मित रहा. पुढील कथेसाठी लवकरच भेटूया.